नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। आजचा व्हिडिओ आहे ANM सेकंड इयर स्टुडंटसाठी आणि GNM सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी चाइल्ड हेल्थ नर्सिंग जो तुम्हाला क्वेश्चन पेपर असतो तर दोन्ही स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन। ह्याच्यामध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये कोणते क्वेश्चन विचारले गेले आहेत आणि आधीच्या तर ते दोघांनाही सिमिलर विचारले शकतात, दोघांनाही सेम क्वेश्चन असतात, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असतात। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन्ही स्टुडंटसाठी। ओके, GNM सेकंड इयरसाठी सुद्धा आणि ANMच्या नर्सिंग चाइल्ड हेल्थ नर्सिंग साठी पण हा उपयुक्त व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण खालील विधाने चुकी बरोबर लिहा, तो व्हिडिओ बघणार आहोत। तर पहिला आहे, हाडे निरोगी राहण्यासाठी जीवनसत्व ड अनिवार्य आहे, तर हे बरोबर आहे। त्याच्यानंतर वरचा आहार चालू केल्यानंतर स्तनपान बंद करावे, हे चूक आहे। कारण आपण फीडिंगवरचं जरी विनिंग स्टार्ट केलं तरी आपण ब्रेस्ट फीडिंग कधीच बंद करत नाही, ते आपण ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू ठेवतो। त्याच्यानंतर डोक्याचा घेर आणि छातीचा घेर 6व्या महिन्यामध्ये समांतर होतात, बरोबर आहे। त्याच्यानंतर चौथा आहे, अति प्रमाणात लाळ गळणे हे इसोफेजियल ॲट्रेसियाचे लक्षण आहे, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर मेनिंगोमायोलोसिस हा संसर्गजन्य रोग आहे, तर हे आपण प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर 6वा बघूया, मागची टाळू 6 महिन्यात बंद होते, चूक आहे, हे 1 ते 2 महिन्यात भरते। त्याच्यानंतर TTची लस बाळाची क्षयरोगापासून संरक्षण करते, TTची लस आहे ती बाळाचं टिटॅनस टॉक्साइडपासून संरक्षण करते। क्षयरोगासाठी BCG आपण वॅक्सिन देतो, लक्षात घ्या, BCG वॅक्सिन देतो, हे चूक आहे। त्याच्यानंतर आहे, फिजिओलॉजिकल कावीळ बालकाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी दिसून येते, तर हे बरोबर आहे। त्याच्यानंतर बालक आजारी असेल तर मातेने त्याला स्तनपान केले पाहिजे, तर हे बरोबर आहे, करायला पाहिजे, फीडिंगने काहीच प्रॉब्लेम होत नाही। 10वा आहे, त्रिगुणी लस गोवर होऊ नये म्हणून देतात, तर हे आहे चूक, त्रिगुणी लस नाही, डिप्टेरिया, पर्टस आणि टिटॅनससाठी DPT ही लस देतात, म्हणजे त्याला त्रिगुणी लस असं म्हणतात। गोवर होऊ नये म्हणून मिझल्स ही लस देतात, कळलं का? गोवर होऊ नये म्हणून कोणती लस देतात, तर MMR जी बोलतात ना ती दिली जाते मिझल्ससाठी। त्याच्यानंतर आहे 11वा, स्पायना बायफिडा हा रोग संसर्गजन्य आहे, तर चूक आहे, स्पायना बायफिडा हा संसर्गजन्य रोग नाही। मूत्राशयाच्या स्नायूचे नियंत्रण 4 ते 5व्या वर्षी पूर्णत्वास येते, तर हे बरोबर आहे। प्राकृतिक कावीळ हिला जन्मजात नवजात बालकाची कावीळ असे म्हणतात, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर। त्याच्यानंतर आहे 14वा, मेंदू मज्जा द्रवाचे प्रमाण खूप वाढते, त्यामुळे गर्भावस्था खूप मोठे होते, त्यास हायड्रोसेफली असे म्हणतात, तर हे पण बरोबर आहे। त्याच्यानंतर 15वा आहे, 1 ते 2 वर्षापर्यंतची मुले न खाण्याच्या वस्तू उचलून खातात, त्यास पायका असे म्हणतात, किंवा तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1 ते 2 वर्षापर्यंतची मुले न खाण्याच्या वस्तू उचलून खातात, तर डायजेस्ट असे म्हणतात, तर पायका असे म्हणतात, तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे। त्याच्यानंतर मेंदू मज्जा द्रवाचे प्रमाण खूप वाढते, त्यामुळे गर्भावस्था खूप मोठे होते, तर डायजेस्ट असे म्हणतात, हे फिलिंग द ब्लँक्स पण विचारले जाऊ शकतो तुम्हाला, तर तुम्हाला हायड्रोसेफली हे उत्तर लिहायचं आहे, फिलिंग द ब्लँक्स जर विचारला तर। त्याच्यानंतर आहे 16वा आहे, जीवनसत्व अचे प्रमाण जास्त झालं तर रातआंधळेपणा येतो, तर हे चूक आहे। जास्त प्रमाण झालं तर रातआंधळेपणा येतो का, तर कमी प्रमाण झाल्यावरती रातआंधळेपणा येतो, कमी लेस असेल तर रातआंधळेपणा येतो, दिसत नाही। त्याच्यानंतर टिटॅनिया हा संसर्गजन्य रोग आहे का, नाही, टिटॅनिया हा संसर्गजन्य रोग नाही। त्याच्यानंतर 18वा आहे, जठराच्या आतील म्युकस मेम्ब्रेनला दाह झाल्यास गॅस्ट्रायटिस असे म्हणतात, तर हे आहे उत्तर बरोबर आहे, त्याला गॅस्ट्रायटिस असंच म्हणतात। पोलिओमायलायटिस हा तीव्र संसर्गजन्य रोग नाही, तर हे चुकीचं आहे, हा तीव्र संसर्गजन्य रोग आहे पोलिओमायलायटिस। त्याच्यानंतर जीवनसत्व के हाडे मजबूत करण्यासाठी वापरतात, तर हे याचं उत्तर आहे चूक आहे। जीवनसत्व के हे
हाडं मजबूत करण्यासाठी वापरलं जात नाही. जीवनसत्व ड हे हाडं मजबूत करण्यासाठी वापरलं जातं. जीवनसत्व हे ब्लड क्लोटिंग वगैरे त्याच्यासाठी वापरलं जातं. जीवनसत्व के फक्त सांगितलं ते, कारण कधी कधी तुम्हाला माहिती आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी केल्यानंतर किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा जीवनसत्व केचं इमिजिएटली म्हणजे जसे वॅक्सिन दिले जाते तसं की जीवनसत्व केचा पण डोस दिला जातो बाळाला जन्मल्यावरती. तर अशा प्रकारे हे चुकी बरोबर ट्रू अँड फॉल्स होते. दोन्ही स्टुडंटना उपयोग येतील असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.